त्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत, त्याच्या खोलामध्ये मी जास्त जात नाही। तो वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांचा तो अधिकार आहे, पण त्याच्याबद्दल केंद्र सरकारची पण जी टीम ह्याच्यामध्ये काम करते त्यांनी प्लाझ्मा आणि रेमडेसिवीर बद्दल स्पष्ट त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, तशा प्रकारचं स्टेटमेंट पण त्यांनी काढलेलं आहे। पण सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण 300 पेक्षा जास्त, दोन्ही शहर आणि जिल्हा मिळून 300 पेक्षा जास्त ब्लॅक फंगस ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा कोरोनातलाच एक प्रकार पुढे आलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि दोन्ही शहरामध्ये बाहेरचे पेशंट बऱ्यापैकी ॲडमिट झालेले आहेत। त्याच्या संदर्भातली जी इंजेक्शन आहेत त्याचं मात्र शॉर्टेज आहे, कारण तो आजार झालेल्या व्यक्तीला दिवसाला 6 इंजेक्शन द्यावी लागत आहेत आणि त्याचं प्रमाण इतकं मोठं आहे की म्हणजे इंजेक्शन देण्याचं म्हणजे महिन्याभरात काही लाख रुपयाची इंजेक्शनं त्या व्यक्तीला द्यावी लागत आहेत। म्हणूनच मध्ये राज्य सरकारने, मी, मुख्यमंत्र्यांनी आणि राजेश टोपे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये ह्याचा अंतर्भाव करायचा आणि तशा प्रकारचे आदेश देखील काढले गेलेले आहेत। शिवाय त्याच्या इंजेक्शनची जी शॉर्टेज आहे, काल का परवा पंतप्रधानांनी देशातल्या 150 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती। त्याच्यामध्ये व्हीसीवर स्वतः मुख्यमंत्री पण होते, राजेश टोपे पण होते। त्याच्यामध्ये पण आपल्या राज्याच्या वतीनं मागणी करण्यात आली की बाबा त्या आजाराच्या करता जे इंजेक्शनची गरज आहे ती इंजेक्शन आता वेगवेगळ्या राज्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी दिली पाहिजेत। त्याचे निर्माते जे आहेत, इंजेक्शन तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, पण ते म्हणाले की आम्हाला आमची तयार झालेली सगळी इंजेक्शनं ही केंद्राच्या हातामध्ये द्यायला सांगितले। मग केंद्र ठरवणार कुठल्या राज्याला किती वाटप करायचं। आम्ही जसं रेमडेसिवीर हे इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे ते पुरवठा म्हणजे त्यांनी वाटप करावं असं सांगितलं आणि त्याच्यामध्ये सुसूत्रता आली, तशाच पद्धतीनं ह्याही इंजेक्शनच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने तो निर्णय घेतला। पण आता उदाहरणार्थ आपल्या पुण्यामध्ये जर 300 पेशंट जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये मिळून आहेत तर रोज 6 इंजेक्शन म्हणजे 1800 इंजेक्शन तर रोज आपल्याच पुणे जिल्ह्याला आणि दोन्ही शहराला लागत आहेत आणि एवढं उपलब्धता नाही ही वस्तुस्थिती मी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। आणि त्याकरता जसं मागं जे काही शॉर्टेज पडत होतं त्या शॉर्टेजचा आपण मार्ग काढला, इंजेक्शनचा असेल किंवा व्हॅक्सिनचा असेल, तसं ह्याच्यामध्ये देखील केंद्राचे प्रमुख व्यक्ती नरेंद्र मोदी साहेबांच्या कानावर ही गोष्ट महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घालण्यात आलेली आहे। त्याच्यात निश्चितपणे काहीतरी बदल होईल आणि आपली मागणी आहे तशा प्रकारचा पुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। तिसरी लाट जी आहे ती आज 6 ते 8 महिने येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आणि ही जुलैपर्यंत दुसरी लाट संपेल, काय तयारी आपल्याकडून चालू आहे? दुसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये जी काही ऑक्सिजन, आता मी मगाशी सांगितलं की सगळ्या सुविधा आपल्याकडे आहे। मध्ये सगळ्या राज्यामध्ये देशामधल्या पण काही राज्यामध्ये ऑक्सिजनचं जे शॉर्टेज होतं, खूप धावपळ होती, रात्री 2:30 वाजेपर्यंत अधिकारी वर्ग आणि सगळेजण काम करत होते। प्रत्येकाला एक धाकधूक होती की आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडला तर आपल्या इथल्या पेशंटचं काय होणार, ही जी भीती होती ती आता पूर्णपणे दूर झालेली आहे। मध्ये पवार साहेबांनी जे काही आव्हान केलेलं होतं तसं आता काही साखर कारखान्यामध्ये देखील ऑक्सिजन सिलेंडर भरायला सुरुवात झालेली आहे, त्यांचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हे सगळं काम तिथले देशमुख म्हणून आहेत त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर इतर पण काही साखर कारखान्यामध्ये तशा प्रकारची कामं चाललेली आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या दोन्ही शहरामध्ये दोन्ही कॉर्पोरेशननी आणि राज्य सरकारनी आणि जिल्हा नियोजन समिती आणि NGOज म्हणजे CSRचा फंड
ह्या सगळ्याच्या मार्फत आता आजच सकाळी तुमच्यातले काही सहकारी इथं होते, अनेक प्रकारची मदत इथं आपल्या जिल्ह्याच्या करता आणि दोन्ही शहरांच्या करता दानशूर व्यक्तींनी केलेली, वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेली आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच्यामध्ये टाटा असेल, बारामती ॲग्रो असेल, इतर ती एक तिचं नाव विसरलो, ती एक कंपनी, अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये मदत केली. आता दुसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये मध्ये जी आपल्या सगळ्यांना थोडंसं आपण चिंतेत होतो, ती आता तशी चिंता राहिलेली नाही आहे. सगळीकडे आपले जम्बो हॉस्पिटल वगैरे सगळे व्यवस्थित चालू आहेत. तिकडचं मगर हॉस्पिटल, मगर स्टेडियमवरचं जम्बो हॉस्पिटल असेल किंवा ॲटो क्लस्टरचं असेल किंवा इकडचं आपलं बाणेरचं असेल, सगळ्याच ठिकाणी नीटपणे काम चाललेलं आहे. त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. काही बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींनी काही सूचना केल्या, त्या सूचनेच्या संदर्भामध्ये आत्ता राज्य सरकारचा काही कर्मचारी आणि अधिकारी यांना ह्या लॉकडाऊनच्यामुळं त्यांना कामावर येता येत नाही, ते घरीच आहेत, अशांना पण त्यांच्या त्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या कामामध्ये सामावून घ्या, अशा सूचना मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी उद्यापासूनच ते काम त्या ठिकाणी सुरू करतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे मोठे तालुके आहेत तिथं जास्त आपण ऑक्सिजनचे जनरेटरच्या बद्दलचं किंवा ऑक्सिजन निर्मितीच्या बद्दलचं काम केलेलं आहे. मी आता आपली प्रेस झाल्यानंतर बाबासाहेब कल्याणी ग्रुपचे प्रमुख त्यांच्याशी संपर्क साधणार आहे, कारण त्यांचा मगाशी मला फोन आला होता, पण मी मिटिंगमध्ये होतो. ते पण ऑक्सिजन जनरेटरचं निर्मिती त्या ठिकाणी करतात, त्यांचं पण आपल्याला मदत होते, तिथं पण काही आपण ऑर्डर दिलेली आहे. अशा प्रकारे आपला सगळ्यांचा प्रयत्न हा चाललेला आहे. स्वतः राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा तर प्रयत्न, आपल्या राज्यामध्ये दररोज 3000 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीची आखणी आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये केलेली आहे. त्याकरता जे गुंतवणूक करणार आहेत त्यांना काही सवलती पण आम्ही दिलेल्या आहेत. काही ठिकाणी दुर्गम भागात, समजा थोडेसे दूरवरचे जे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, अशा भागामध्ये, धुळे, अशा भागामध्ये जर ऑक्सिजन निर्माण करणारे निर्मितीच्या करता इन्व्हेस्टमेंट करणारे उद्योगपती जर जायला काकू करत असतील तर त्यांना तिथं वेळ पडली तर VGF गॅप जी असते ती पण त्या ठिकाणी द्यायचं ठरलेलं आहे आणि अनुदान पण त्या ठिकाणी द्यायचं ठरलेलं आहे. असं केलं तर इन्सेंटिव्ह त्याला आपण म्हणू शकतो, हाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच्यावर राज्य सरकारचं नियोजन पुढच्या तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्या गोष्टी जेवढी गरज असेल, एक तर तिसरी लाट आपल्या राज्यामध्ये येऊच नये ही पहिली आपण काळजी घेऊया, पण आलीच तर त्याच्यावर कसं ते संकट दूर करण्याच्या करता पेशंट लोकांना मदत सर्वतोपरी झाली पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे. लहान बालकांच्या करता, मुलांच्या करता पण बोललं जातं की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा समावेश, शाळेतल्या मुलांचा समावेश पाहायला मिळेल. तर तशा प्रकारे देखील बालरोग सेंटर हे पण त्याच्यामध्ये सुरू करण्याच्या बद्दल 13ही तालुक्यात आणि 2ही शहरामध्ये सुरुवात झाली. आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येरवडेला आहे, तिथं साधारण 100 बेडचं मुलांच्या करता, म्हणजे तिघांचं आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या करता, महिलांच्या करता आणि मुलांच्या करता अशी सोय केलेली आहे. तिथं त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आणि एक सामाजिक संस्था आहे त्यांनी पण पुढाकार घेतला आणि ते केंद्र आजपासून सुरू झालेलं आहे. 31 मे नंतर राज्यात लॉकडाऊनचं काही संकेत आहे का, किंवा पुण्यात आज तारीख आहे 21, अजून 10 दिवस अवकाश आहे. 10 दिवसात काय घडतंय ते बघू, किती संख्या कमी होती ते तर बघू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ. लसीकरणाचा पुरवठा जेवढा व्हायला पाहिजे, देशाची लोकसंख्येचा विचार करता, राज्याचा विचार करता, एक गोष्ट त्रिवार सत्य आहे, संपूर्ण देशात सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झालंय
आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आपण तशा पद्धतीनं सगळं नियोजन केल्यामुळं त्याला तेवढा फायदा आपल्याला झाला, परंतु तो अजून मोठ्या प्रमाणावर होण्याच्या करता लस तेवढी उपलब्ध होत नाहीये. म्हणून पहिली लस ज्यांना मिळालेली आहे त्यांचा दुसरा डोस वेळेमध्ये देण्याच्या करता आपण 18 ते 44 वयोगटातल्या लोकांची लस थांबवून पहिलं ते 45च्या वरच्या लोकांची लसीकरण करून तो एकदा त्यांचा दुसरा डोस पूर्ण करायचा आणि मग इकडं 18 ते 44 ह्या वयोगटाला अधिक प्राधान्य द्यायचं, असं नियोजन राज्य सरकारचं आहे. केंद्राकडे पाठपुरावा करणं चालू आहे. तुम्ही पण पाहताय, पुणे महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढलं, मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढलं, राज्य सरकार पण आपल्या आपल्या स्तरावर प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. आता बहुतेक भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट हे पण मोठ्या प्रमाणावर लस हे त्यांच्या कंपनीची तयार होण्याच्या करता त्यांनी पुढाकार घेतलाय. नजीकच्या काळामध्ये कित्येक पटीनं लसीचं प्रोडक्शन ते वाढवत आहेत. तसं त्यांचं नियोजन झालेलं आहे. तसं त्यांनी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. रशियाची पण काही प्रमाणामध्ये लस आपल्या हैदराबादच्या एअरपोर्टला कार्गोमधनं काही आलेली आहे. वास्तविक ते वाटप कसं करायचं हा सर्वस्वी अधिकार केंद्राचा आहे. कारण परदेशातनं जे जे काही कोरोनावर उपचार करण्याच्या करता व्हॅक्सिन, इंजेक्शन आणि इतर साहित्य येतं, ह्याचा पूर्णपणे वाटपाचा अधिकार हा केंद्र सरकारचा. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नाहीये. आपण काहीतरी सांगू नका चुकीचं. कालच आम्ही खरीपाची मीटिंग दोघांनी घेतली. त्याच वेळेस ते आज सिंधुदुर्गला जाणार आहेत. एक रत्नागिरीला जाऊन तिथं एक मीटिंग घेऊन नंतर सिंधुदुर्गला जाणार आहेत, नंतर मुंबईला जाणार आहेत. ह्यावेळेसचं जे वादळ होतं, मी स्वतः डिझास्टर मॅनेजमेंटची जिथं व्यवस्था आहे तिथं बसून होतो. मी पहिल्यापासून त्या सकाळी 9लाच तिथं गेलो होतो. त्याच्यावर तू माझी काळजीच करू नको. त्या संदर्भामध्ये एवढंच सांगतो की त्या वादळाचा वेग आणि तिथं हवामान खात्याने जे दाखवलेलं होतं ते आपल्या मुंबईपासून पलीकडच्या बाजूला 90-100 किलोमीटर अंतरावरनं सरळ असं गुजरातमध्ये शिरलं. त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये थोडं बहुत पालघरचं, त्याच्यानंतर काही प्रमाणात मुंबईचं, काही प्रमाणात ठाणे जिल्ह्याचं, काही प्रमाणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं आणि काही थोडं बहुत कोल्हापूरचं असं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या दिवशीच आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, सतत ह्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आपण होतो. सगळ्या त्या भागातल्या पालकमंत्र्यांना सांगितलं की ताबडतोब तुम्ही तुमचे दौरे करा. बहुतेक पालकमंत्र्यांनी त्या भागामध्ये दौरे केले. आम्ही ज्यावेळेस दौऱ्याला जातो त्यावेळेस सगळी यंत्रणा पंचनामे थांबून आमच्या मागे त्या ठिकाणी येते. आपल्याला पहिल्यांदा तिथं ह्यावेळेस मागच्या वेळेसचं जे काही संकट होतं त्या मानाने ह्यावेळेसची तीव्रता त्या वादळाची अतिशय कमी होती. फार कमी त्याच्या संदर्भामध्ये नुकसान, तुलनात्मक काही नुकसान झालंय परंतु तुलनात्मक कमी झालं. त्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे आणि मुख्यमंत्रींनी म्हणजे कॅबिनेटला सांगितलं की मी जाऊन आल्यानंतर त्या संदर्भात पुन्हा पुढं अधिकचं काय काय द्यायचं हे आपण पाहू. आता आपण एक मिनिट ऐकायचं. यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा दौरा असा आला होता की ते महाराष्ट्रात येणार मुंबईमध्ये आणि मुंबईतनं ते तसे गुजरातला जाणार असा कार्यक्रम आला. परंतु नंतर लास्ट क्षणाला तो कार्यक्रम रद्द झाला. ते गुजरातला गेले. गुजरातमध्ये 1000 कोटी रुपये त्यांनी जाहीर पण करून टाकले. माझं एवढंच म्हणणं आहे की भारतामध्ये गुजरात जसं राज्य आपल्या भारताचा एक भाग आहे तसं महाराष्ट्र पण राज्य आहे. हे वादळ येत असताना केरळ असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल आणि मग महाराष्ट्र आणि मग गुजरात असा तो पट्टा आहे. तर बाकीच्याही राज्यांच्या मध्ये ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसं त्या 1000 कोटीपर्यंत 1000 कोटीचा मदतीचा आकडा जाहीर केला. तसं इतर राज्यातला पण झाला असता तर जास्त योग्य झालं असतं. त्याही लोकांना वाटलं असतं की नाही बाबा देशाच्या प्रमुखांचं आपल्याकडे पण लक्ष आहे.
त्या संदर्भात हे दुजाबा वगैरे तसलं काही मी बोललेलो नाहीये. उगीच काहीतरी शब्द त्याच्यामध्ये टाकून काही वेगळं त्याला स्वरूप देऊ नका. माझं एवढंच मत आहे की त्यांनी गुजरातमध्ये गेल्या त्यांचा प्रस्ताव वगैरे नसताना देखील ताबडतोब तिथली पाहणी केल्यानंतर 1000 कोटीची मदत जाहीर केली. तसं देशाच्या प्रमुखांना सगळ्याच राज्यातली माहिती मिळत असते. तर इतर पण राज्यामध्ये जे नुकसान झालं त्या विचार करता त्याही राज्यातले मदतीचा आकडा जाहीर झाला असता तर योग्य ठरलं असतं. एवढंच मला वाटतं. विरोधी पक्षनेत्यांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षीची जी मदत आहे तीच मदत काय? मिळाली नाही अजून. पदोन्नतीच्या संदर्भामध्ये नितीन राऊतांनी असं म्हटलं की जो जी आर काढण्यात आला होता त्याला स्थगिती देण्यात आली. नेमकी वस्तुस्थिती मला माहित नाही. त्यांनी आता त्यांच्याकडनं कुठली माहिती आली मला माहिती, त्यांना कुठनं माहिती आली मला माहिती नाही. पण मला तरी माहिती नाही तसं काय. प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील तशा मी सांगितलं ना मला माहिती नाही. त्यांनी सांगितल्यानंतर आता मी परत काय बोलू. मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाहीये. उजनीच्या पाण्याच्या संदर्भात शेतकरी आक्रमक झाले. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटलांनी आपल्याच मीडियाला सह्याद्री गेस्ट हाऊसवर काय निर्णय झाला ते सांगितलं. एकदा आता त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी सांगितल्यानंतर पुन्हा उगाळून काय करायचं. आता त्याच्यामध्ये मी सांगितलं ना त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी झालाय. त्याच्या उपर ज्याला कुणाला काय करायचं असेल त्यांनी पूर्णपणे माहिती घ्यावी आणि त्या पद्धतीनं मग नंतर पुढचा निर्णय घ्यावा. विरोधी पक्षनेते म्हणतात आहे की मागच्या वर्षीची जी मदत आहे ती अजून कोकणातल्या लोकांना मिळाली नाही आणि त्यानंतर कुणाला मिळाली नाही एकाचं नाव दे ना मला. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना मिळाली. मग तू त्यांचं खरं धरणार का माझं खरं धरणार. ते म्हटलं तसे ते मग मी म्हणतो ना सगळ्यांना दिली. संपला विषय. दादा पदोन्नतीचा जो निर्णय आहे तर त्याला जी स्थगिती दिली आहे न्यायालयाने तर त्यानंतर काय होईल. कुठली या पदोन्नतीमध्ये जे आहे तुम्हाला एक माहिती आहे आपली राज्यघटना आपला कायदा आपले नियम असे सांगतात ज्यावेळेस एखादी गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने किंवा हायकोर्टाने सांगितल्यानंतर ती आपल्याला ऐकावी लागते ना. तो कायदा आहे नियम आहे त्यांना तो अधिकार आहे ती न्याय व्यवस्था आहे आपली ती त्याच्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये. ती मॅटर अनेकांच्या केसेस वेगवेगळ्या कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्याबद्दल एकदा क्लिअर त्यांचं काय जे काही त्यांना निर्णय द्यायचा आहे तो त्यांनी त्यांचा अधिकार वापरून दिल्यानंतर तशा पद्धतीनं कार्यवाही होईल. जे काही गोष्टी असतील त्या कारण ह्याच्यामध्ये सर्वांना खरं तर अतिशय निर्णय घेत असताना कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची खबरदारी केंद्रामध्ये कुणी असलेलं सरकार किंवा राज्यामध्ये कुणी असलेलं सरकार ह्या प्रत्येकाला तसंच वाटत असतं. कुठल्याच सरकारला असं वाटत नाही की आपल्या कारकिर्दीमध्ये कुठल्या एखाद्या घटकावर अन्याय व्हावा. त्यामुळं आमचे पण महाविकास आघाडीचं सरकार आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे इतर काही छोटे छोटे मित्रपक्ष मिळून चालवतोय. आमची पण तीच भूमिका आहे की आपल्या राज्यामध्ये या संदर्भामध्ये कुठल्याही वर्गाला आमच्यावर सरकार कुठंतरी दुर्लक्ष करतंय अन्याय करतंय अशी बाब त्यांच्या मनामध्ये येऊ नये याचबद्दलची काळजी आम्ही वेळोवेळी घेत असतो. परंतु एखादी मॅटर कुणी हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात नेली तर मग मात्र हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर हा साहजिकच त्या सरकारला करावा लागतो. जर तो काही त्यांचं वेगळं मत असेल तर एखाद्या कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल बेंचच्या पुढे तुम्हाला जाता येतं. कधी 5 बेंचच्या पुढे जाता येतं 7 बेंचच्या पुढे जाता येतं. अशाही प्रकारच्या घटना मागं देश पातळीवर राज्याच्या पातळीवर घडलेल्या आहेत. पुण्यातला वीकेंड लॉकडाऊन कमी करण्यात काय किंवा आजचा काय निर्णय झालाय काय. आता सध्या काही निर्णय झालेला नाही. जसं चाललंय तसं चालू आहे. तुम्ही पण फिजिकल डिस्टन्स ठेवा मास्क वापरा. उलट मुंबईला तर आता डबल मास्क वापरायला सुरुवात केलेली आहे. जे 95चं मास्क वापरतात तुझ्या माझ्यासारखं त्यांचं ठीक आहे पण जे कापडी मास्क वापरतात त्यांनी डबल मास्क वापरलं पाहिजे.
आणि स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे असं मी वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी जो सल्ला दिलेला आहे ते ऐकून तुम्हाला सांगतो. सारथीच्या संदर्भामध्ये आपण मागे मदत केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी नाशिकला प्रेस घेतली. त्यामध्ये असं म्हटलं की काही पुढे होत नाहीये तर ते शाहू महाराजांचं जे नाव दिलं ते काढून टाका असं त्यांनी अगदी आक्रमकपणे म्हटलं. त्यांना जे मत व्यक्त, प्रत्येकाला तुमच्या सकट सगळ्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु सारथीला जागा नव्हती, शिक्षण विभागाची तिथं 1 एकर जागा ही सारथीच्याकडं आता वर्ग करण्यात आली, तिथला प्लॅन तयार करण्यात आला, त्याच्याकरता बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. आता तिथलं बांधकाम त्या ठिकाणी सुरू होईल. त्याचबरोबर जलसंपदा विभागाची जागा पतंगराव कदम साहेबांचा बंगला आहे तिकडं, म्हणजे BMCC कॉलेजच्या समोर, तिथं पण काही जागा ही काही कामाच्या करता तिथं मागितलेली आहे. आणि माझी जर त्यांची भेट झाली तर मागं काय होतं आणि माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर मी काय काय त्या बाबतीमध्ये जे केलेलं आहे, तिथं अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, कोकाटे हे सगळे सिनियर लोक ज्यांनी प्रशासनामध्ये अनेक वर्ष काम केलंय आणि त्यांचा नावलौकिक पण प्रशासनातला चांगला होता, अशा सगळ्यांची तिथं कमिटी केलेली आहे. ते पण तिथं काम करतायत. काकडे म्हणून एक अधिकारी आहेत, ते पण तिथं काम करतायत. असं काम चालू आहे. भारत बायोटेकला पुण्यात जागा पाहणी केली बाहेर दिली बाबा, दिली. हायकोर्टाने पण सांगितलं आणि ती देताना जे बातम्या आल्या की अजित पवारांनी नागपूरला मिहान प्रकल्पात होणारा प्रकल्प इकडे आणला, तसं काही झालेलं नाहीये. हायकोर्टाच्या आदेशाचे आपण अतिशय व्यवस्थितपणे मान राखला, त्याचा आदर केला आणि ती जागा देण्याचं काम केलेलं आहे. कुणाच्या परीक्षा? हां, आता तुम्ही प्रश्न विचारताय, नक्की कोर्टाने काय सांगितलं ते पहिल्यांदा पाहतो, त्याच्याबद्दल ॲडव्होकेट जनरलशी पण बोलतो, शिक्षण विभागाच्या पण सचिवांशी बोलावं लागेल की व अशा प्रकारच्या सूचना आहेत. तर सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षामध्ये घेता न्यायालयाचा पण कुठं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता कामा नये आणि पालकांना पण कुठं काही काळजी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये वाटता कामा नये. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी खरं आता हे सगळे अंदाज व्यक्त करतायत म्हणून आपण म्हणतोय. जगामध्ये जर आपण पाहिलं तर अशी तिसरी लाट कुठल्या देशामध्ये आलेली आत्तापर्यंत दिसत नाही. इस्रायलमध्ये सगळे आता विदाऊट मास्क फिरतायत. तीच गोष्ट इंग्लंडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते, इतर पण देशामध्ये पाहायला मिळते. उलट आता 18च्या पेक्षा कमी वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या करता पण लस डेव्हलप झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत असंही कानावर येत आहे. त्याच्यामुळे आता ते तिथल्या मुलांच्यावर पण व्हॅक्सिनेशन करणार आहेत. आपण पण लक्ष ठेवून आहोत आणि तसं जर त्याच्यामध्ये त्यांना यश आलं तर निश्चितपणे भारत सरकार पण त्या अँगलनी विचार केल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. आणि मग जसं 18पर्यंत आपण आलेलो आहे त्याच्या खाली आपल्याला पण येता येईल. पण आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर निश्चितपणे काय न्यायव्यवस्थेने सांगितलेलं आहे ते पाहून AG वगैरे सगळ्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. हो, त्याच्याबद्दल राज्य सरकारचे शिक्षण विभागाने निश्चितपणे काही निर्णय घेतलेले आहेत आणि कुठं शाळा चालू नसताना अशा प्रकारची 100% फी घेणं हे पूर्णपणे पालकांच्यावर आणि विद्यार्थ्यांच्यावर अन्यायकारक आहे. ठीक आहे, शिक्षण संस्थांची पण अडचण हे आम्हाला कळते, परंतु अडचण जरी असली तरी त्यांची अडचण आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची अडचण करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाहीये.
त्या संदर्भामध्ये समन्वयाच्या भूमिकेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. आता पुण्यात लॉकडाऊन असतानाही पुन्हा एकदा वृद्धाची हत्या झाली आणि त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी लावली होती. त्याच्यानंतर पुढं कारवाई झालेली आपल्याला लक्षात आली आणि त्याच्यामध्ये जिथं कुठं ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ते घडलं तिथल्या पोलिसांच्यावर पण कारवाई केली, ते पण आपल्या लक्षात आलं असेल. आता जर ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्यावरही कारवाई केली, ज्या मोटरसायकलचे नंबर होते त्यांच्यावरही कारवाई केली. म्हणजे तिथं कुठंही कुणालाही पाठीशी घातलेलं नाहीये. आणि कदाचित आता ह्याच्यातनं एक मेसेज जाईल की बाबा असं करणं उचित नाहीये, नियमाला धरून नाहीये, कायद्याला धरून नाहीये, त्याच्यावर काही बदल होईल असं वाटतं. आणि जर नाही बदल झाला तर तिथल्या पोलीस यंत्रणेने त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर मग अधिकाऱ्यांच्यावर, जरा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर पण मग कारवाई करायला मागं पुढं पाहिलं जाणार नाही. ऑनलाईन जीबीच्या संदर्भात आज महापौर किंवा इतर नगरसेवक भेटले, काय निर्णय? कशाबद्दल? ऑनलाईन जीबी. हां, त्याच्याबद्दल त्यांना आता ह्या महिन्यात तर झालेली आहे. ते म्हणले जूनमध्ये देखील आम्हाला परवानगी मिळाली तर चालेल. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतो, कारण ती पण कामं महत्त्वाची आहेत. वॉर्डावॉर्डातली कामं असतात. त्या निमित्तानं काय चाललंय, कसं चाललंय, काय चुका होत आहेत का, काय बरोबर आहे, हे सगळं तिथं मांडता येतं. आणि त्याच्यामुळं त्यांची जी मागणी आहे ती वैयक्तिक मला योग्य वाटलेली आहे. मी मुंबईत गेल्यावर माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलून त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. काय 25-30 कारखान्यांनी तशा काय आहे, त्या एक तर त्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे. कारण बरेच कारखाने FRP पण देऊ शकत नाही हे आपल्या कानावर आलं असेल. त्याच्यावर ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्याच्यातल्या 25-30 कारखान्यांनी अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांची कामं चाललेली आहेत. लवकरच ती कामं पूर्ण झाल्यानंतर ते चित्र, ते कुठल्या कारखान्यांनी ऑक्सिजनचे सिलेंडर भरण्याच्या करता किंवा ऑक्सिजन निर्मितीच्या करता पुढाकार घेतला हे सगळं चित्र येईल. पण 25-30 कारखान्यांनी पवार साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कामाला सुरुवात केलेली आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.